परिमळ गेली या ओस फुल देती, आयुष्या शेवटी देह कैसा. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाचे अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना. एक तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसे प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी, सापडला हरी तयाला साधनी. एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखे गाता हरपली चिंता. त्यानाही मागुता जन्म घेणे. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं, विना पुस्तकधारिणीं वैदां जाड्यान्धकारापहं. हस्ते स्फाटिकमालिका विदगते पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदां. ओं श्री विभूषितकरा नवनिर्दाभा, पीताम्बरा तरुणबिम्बा फलाधरोष्टात्. पूर्णेन्दु सुन्दरमुखारधरविन्द नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधामं, जगननीतपाणि मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं, सदैधवला संविठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गा करो प्रधान. त्यांच्या कृपादाने कृपेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका कलावती जीव उद्धारतावतारम. कलंकांकते ज्योतिकामोदे वक्त्रम कलानिशमादा पुनरालक्ष्यम. समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमान दिव्य रूपीच केली न त्यागिता दिव्य लोकासी नेले. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी कृपया देवा, यावरी न करावा अभेर. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. निवडलेला अभंग पैठण निवासी माझे वारकरी संप्रदायाचे आधारभूत खांब असणारे श्री नाथबाबा एकनाथ महाराज. नाथबाबांचा 5 चरणाचा हरिपाठातील 19 क्रमांकाचा अभंग हा कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. काला विठ्ठला अभंग पैठणचे नाथ महाराजांचा आहे. अभंगाचं प्रकरण उपदेशात्मक जरी असलं तरी अभंग हा हरिपाठातील आहे. प्रथमतः हरिपाठातील अभंग घेण्याचं कारण असं आहे, नाथबाबा आत्मचिंतनाचा विषय या अभंगामध्ये प्रामुख्याने मांडतात. नाथबाबांचं म्हणणं असं आहे की तुम्ही देहाकडे काय दृष्टीने बघता, यासाठी नाथबाबांनी सुंदर असा दृष्टांत दिलेला आहे. पहिल्या चरणामध्ये परिमळ गेली या ओस फुल देती, आयुष्यात शेवटी देह कैसा. एखाद्या झाडाला सुंदर फुल आलेलं आहे, त्याच्यामुळं शक्यतो कीर्तन ऐकत असताना बडबड करू नये, विक्षेप होईल असं वातावरण निर्माण होऊ नये कीर्तनामध्ये. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, आपल्या शेजारचं जरी बोलत असलं तरी त्याला म्हणा, अरे बाबा कीर्तन चालू आहे, नको बडबड करू, त्याचं पुण्य तुम्हाला लागणार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सुंदर असा दृष्टांत देतात. एक कल्पना करा, एखादा सुंदर मोगऱ्याचं फूल आहे, गुलाबाचं फूल आहे, चाफ्याचं फूल आहे, सोनचाफ्याचं फूल आहे, सुंदर असं सुगंधाचं फूल आहे. जोपर्यंत त्या पुष्पामध्ये त्या फुलामध्ये सुगंध असतो तोपर्यंत त्या फुलाला किंमत असते. नाथबाबा म्हणतात, ज्या क्षणाला त्या फुलातून तो सुगंध निघून जातो त्या क्षणाला ते फूल ओस पडतं देठापासून. ओस पडणे ना त्याचा आणि त्या झाडाचा संबंध तुटणे, ओस पडणे ना त्यांनी स्वतःवरच रुसून झाडाचा संग सोडून जमिनीचा संग करणे. झाडावरून खाली पडलेल्या फुलाची फार किंमत राहत नाही. शास्त्र असं सांगतं, जमिनीवर पडलेलं फूल देवाला वाहू नाही असं शास्त्र आम्हाला सांगतं.
त्यामुळं ज्या फुलाचा सुगंध किंबहुना सुवास निघून जातो, नाथ बाबा म्हणतात परिमळ गेलिया ओस फूल देटी, आता जसं ते तसं हे आयुष्या सेवती देह कैसा. जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये श्वास चालू आहे, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत देह आहे, आणि एकदा आयुष्य संपलं की देहाचा संबंध संपून जातो. का आपल्या घरी कोणी गेल्यानंतर वर्ष 2 वर्ष आपण कोणाला ठेवतो? महिना 2 महिना, आठवडे 2 आठवडे, दिवस 2 दिवस, अहो तास 2 तास ठेवत नाही. आयुष्यात शेवटी देह कैसा, ज्या क्षणाला आयुष्य संपत त्याच क्षणाला या देहाची या शरीराची किंमत ही 0 होऊन जाते. का हो? हा देह नेमका जर आहे, मग जो गेला तो कोण आहे? देह जर तिथंच आहे, गेलेला कोण आहे? नाथ बाबा म्हणतात, बाबा जो जाणारा आहे ना तो त्याच्या कर्माच्या मार्गाने जातो. त्याच्या कर्माच्या मार्गाने जाण्यासाठी काळ त्याची वाट बघत असतो. घडी घडी काळ वाट याची पाहे. कोणाची वाट पाहे? याची. नामनिर्देश केलेला नाही नाथबाबांनी, नामनिर्देश नाही केलेला, फक्त सांगितलं घडी घडी काळ वाट याची पाहे. बाबा तो सारखी वाट पाहत असतो आणि म्हणत असतो अजून किती आहे अवकाश. बाबा अजून किती अवकाश आहे, चला लवकर, तुमची आम्ही वाट बघतोय. नाथ बाबांनी मनाला प्रश्न केला, मना आई, अरे जसं फुलातून सुगंध निघून गेल्यानंतर ते फूल झाडापासून वेगळं होतं, त्याप्रमाणे या शरीरातून आयुष्य संपलं की शरीर शून्य होतं. तो काळ याची वाट बघतोय, घडी घडी वाट पाहतोय आणि सारखं विचारतोय अजून किती वेळ आहे, अजून किती वेळ आहे, अजून. आता कीर्तन जर लांबलं, श्रोते कसे म्हणतात अजून किती वेळ आहे, अजून किती वेळ चालणार आहे, अजून किती वेळ लांब होणार आहे. तसं काळ म्हणतो किती वेळ आहे अजून तुला, ये. नाथ बाबा मनाला म्हणतात आजी अनुताप घेऊन सावध. म्हणा अरे हा अनुताप तू मनाला करून घे, तू तुझ्या अंतराला करून घे, काहीतरी बोध करी म्हणा. म्हणा अरे जो काळ वाट पाहतो, ज्या आयुष्यावर आम्ही इतका विश्वास ठेवतो, इतका अहंकार करतो आणि शेवटी आम्हाला ते सोडून जावंच लागतं ना, मग म्हणा हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. काय झालं हे सर्व सांगत असताना नाथ बाबांना काही पटलं नाही. नाथ बाबांना वाटलं, लोकांना असं वाटलं की कदाचित मी लोकांना ज्ञान शिकवतो, हे खरं कितपत आहे, ते खरं कितपत आहे ते पटवण्यासाठी माझ्या नाथ बाबांनी सुंदर असा दृष्टांत दिला. एकता सौरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसे प्राप्त झाली तो कार्य, तो आपण तो भाग पुढे बघणारच आहे. नाथ बाबा म्हणतात त्या खटवांगरायाप्रमाणे आपल्यालाही जर आपली भाग्यदशा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याप्रमाणे आपण भगवंताच्या नामचिंतनामध्ये गेलो पाहिजे. मग कावनाथ महाराज, तुम्ही जर एवढं सगळं सांगता की घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, आयुष्य शेवटे देह कैसा, आणि मनाला जे बोध करता, मग कावनाथ बाबा अशा व्यक्तींना परमार्थ साधनामध्ये भगवंत साध्यापर्यंत जाण्यासाठी काय केलं पाहिजे? नाथ बाबा म्हणतात ऐका, सापडला हरी तयाला साधनी. जो साधना करतो, नामस्मरणाची साधना करतो, त्याला नाथ बाबा म्हणतात सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दने हरी बोला. हरी बोला, एकदा तुम्ही हरी बोलले का काय परिणाम होईल त्याचा? हरी मुखे गाता रमणी चित्ता, हरी मुखे गाता रमणी चित्ता,
हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. जो हरीचं नाम चिंतन करतो, जो हरीचं ध्यान करतो, जो हरीचं ध्यान करून अंतःकरणामध्ये भगवंताला साठवतो, नाथ बाबा म्हणतात दया नाही मागुता जन्म घेणे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा धावता भावार्थ. धावता भावार्थ सांगण्याचं कारण असं असतं, वक्त्याने थोडीशी हुशारकी करून वेळेचं बंधन पाळून शक्यतो अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. पण काही ठिकाणी गीते महाराज पर्याय नसतो. त्यामुळं आमच्या गुरुवर्यांनी, मामासाहेबांनी, जोग महाराजांनी, आमच्या गुरुवर्यांनी एक पर्याय शोधला की काय करा, अभंगाचा धावता भावार्थ कीर्तनकाराने सांगितला की नंतर त्यांनी एक चरण सोडवलं तरी चालतं. ही पळवाट आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्यामुळं हा धावता भावार्थ तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. नाथ बाबांचा एकच संदेश तुमच्या पुढे सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बरोबर आहे ना? नाथ बाबांनी अभंगाच्या पहिल्या चरणात जो दृष्टांत दिलेला आहे त्या दृष्टांत संदर्भात आपल्याला 2 मिनिटं बोलायचं आहे. यश्च यावत प्राणी मात्राला जन्माला यावंच लागतं. मायबापांनो, जन्माला येण्यासाठी आम्हाला कुठल्या प्रकारचं मी तू चालणार नाही. का? आम्हाला कर्मानुगच्छति जीव एका. हा जसे कर्म असतील त्या कर्मानुसार आम्हाला जन्म हा घ्यावाच लागतो. जन्म घेणे म्हणजे हा काही आम्हाला काही शाप आहे अशातला काही विषय नाही. जन्म जर आम्ही घ्यायचाच आहे, मग जन्म घेत असताना कणून कुठून जन्म घेण्यापेक्षा मोकळ्या अंतःकरणाने जन्माला या. याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व. जन्माला या ना, जन्माला या. पण तुकोबाराय काय म्हणतात, घेईन मी जन्म किरण महाराजांनी समय सूचकता राखून गोड प्रमाण दिलं आणि वेळेत दिलं. त्यामुळे महाराजांचे फार मनापासून आभार. विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. महाराजांचं मन प्रगट करत असताना महाराज म्हणतात मी जन्म घेईल भगवंता. नाही असं नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी देवा, आम्हाला तू सुखाने गर्भवासाला पाठव. नाही असं नाही. पण झालं काय, महात्मे जर आनंदाने जन्माला येऊ शकतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महात्मे जर जन्माला येऊ शकतात आनंदाने, तर आम्ही आनंदाने का जन्माला येत नाही? याचं कारण असं आहे, महात्मे जन्माला यायच्या अगोदरही त्यांना त्यांचं ध्येय ठरलेलं असतं आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा त्यांचं ध्येय ठरलेलं असतं. त्यामुळं त्यांना गर्भवासाची भीती वाटत नाही. आम्हाला आमचा विषय असा झाला की आम्हाला गर्भवासाची भीती का वाटते? कारण आमचं ध्येय ठरलेलं नाही. जुन्या काळाचा एक दृष्टांत सांगतो 2 मिनिटात. जुना काळ, माझ्या ज्या वयस्कर आया आहेत तिथं, आज्या माझ्या, त्यांना माहिती असेल. आई
पूर्वी नळाची सुविधा नव्हती प्रत्येक गावात. तुझ्या घरात नळ होता का? तुझं लग्न झालं त्यावेळेस होता का आई? नव्हता. मग तू पाणी कुठून आणायची? विहिरीवरून. पूर्वी विहिरी होत्या, आड होते, त्या आडावर जायचं पाणी आणायला. त्यावेळेच्या सासूरवासिनी सुना सकाळी लवकर उठून जायचं, बादली हांडा काय असेल ते घ्यायचं आणि विहिरीचं पाणी आणायचं शिंदून. आता किचन मध्ये कॉक आहे. टाकी जर वरच्या टाकीतलं पाणी संपलं तर बायको नवऱ्याला सांगते, हो ऐकलं का, त्या टाकीतलं पाणी संपले, मोटर चालू करा. पूर्वीच्या माझ्या माय मावल्यात 2-2 हांडे डोक्यावर, एक हांडा कमरेवर आणि हातामध्ये बादली. त्या कमरेवरच्या हांड्यावर सुद्धा कळशी असायची. किती किती आयांना पाहिलेलं मी असं पाणी वाहत असताना, आणि अर्धा किलोमीटरचा प्रवास करून त्या पाणी वाहायच्या. काय झालं, एक दिवस सकाळी सकाळी त्या विहिरीजवळ गर्दी जमा झाली. गर्दी आणि गर्दी जमा झाली. ती एका मावशीनं पाहिली. त्या मावशीला वाटलं काय झालं म्हणून बघायला गेली. तर त्या विहिरीमध्ये 2 जण पडलेले होते. 2 पुरुष त्या विहिरीत पडलेले होते. पण त्या विहिरीत पडलेल्या पुरुषांची अशी परिस्थिती होती, एक मोठ्या जोरजोरानं गागायचा, मला वाचवा, मला बाहेर काढा, मला वाचवा. आणि दुसरा जो आहे तो शांत होता, निवांत होता आणि त्याला धरायचा प्रयत्न करत होता. त्याला सांगत होता, अरे थांब, अरे थांब, अरे घाबरू नको, ओरडू नको, तू थांब. हे ज्या वेळेस वरच्या त्या सर्व समाजाने बघितलं, त्यावेळेस समाजाने एकमेकाला प्रश्न विचारायला चालू केला. का हो म्हणे, एक खूप ओरडतोय जीवाच्या अंकांताने आणि एक मात्र त्याला धीर देतोय, तो काय ओरडत नाही, गागत नाही. म्हणजे हो बा, आता कसं आहे, त्याला पोहता येत नसेल म्हणून तो ओरडत असेल, जो ओरडत नाही त्याला पोहता येत असेल. अहो पण दोघंही पोहत होते, दोघंही पोहणारीच होते. बरं गावातले असल्यामुळे त्यांना माहित होतं. ते म्हणे नाही हो, दोघंही चांगले पट्टीचे पोहणार आहेत ना, आमच्या संघ विहिरीत उड्या मारतात, तलावामध्ये पोहतात चांगले. तिथून एक संत महात्मा चालला होता. त्याला वाटलं कोण पडलं म्हणून बघावं, म्हणून तो बघायला गेला आणि त्याच्या कानावरती चर्चा आली. हे एकाने विचारलं शेवटी, म्हणे साधू वा येते तर एकच गागत आहे, एक काहीच गागना, का बरोबर म्हणे. त्या महात्म्याने त्यांच्याकडे बघितलं आणि त्याला सांगितलं, बाबा तो जो एक गागतोय आणि एक गागत नाही, ओरडत नाही, त्याचे कारण असे म्हणे, जो गागतोय ना मला वाचवा, मला वाचवा, तो पडलाय. आणि जो गागत नाही, ओरडत नाही, त्यांनी होऊन उडी मारली विहिरीत याला वाचवण्यासाठी. फरक लक्षात आला का? तुमच्या चेहऱ्यावर काय तर जाणवं ना मला. साप पाहिल्यावर कसं घाबरतो, अरे बापरे, कसं घाबरतो आपण, कसं घाबरतो, अरे बापरे, तसं चेहरा तुमच्या काही दिसत ना मला. वैतागले का? वैतागू नका, अर्धा तास बोलायचं आपल्याला. फक्त ऐका, आम्ही या संसारात जन्म घेत असताना घाबरतो, भीतो, याचं कारण असं आहे, आमचं ध्येय ठरलेलं नाही. आणि महात्मे या संसारात येतात, त्यांचं ध्येय ठरलेलं आहे. काय ध्येय आहे त्यांचं? काय ध्येय आहे? तेची संत, तेची संत, हेत विठ्ठल नेनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचवणी. संत महात्मे घाबरत नाही आणि आम्ही घाबरतो. याचं कारण महात्मे हित येतात ते आम्ही वैकुंठवासी आलो याची का आलो बर का, आणलं नाही, आलो आलो. आणि जाणं आपल्या मनावर असतं. तिथं संतांचं येणं त्यांच्या मनावर आहे. आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जाडू संतांचे मार्ग, त्यांचं कार्य, त्यांचं ध्येय ठरलेलं आहे. आमचं ध्येय ठरलेलं नाही. बरं, आमचं ध्येय जरी ठरलेलं नसलं, विषय असा आहे एखाद्या आमचं
ध्येय ठरलेलं नाही, परंतु आम्हाला जन्माला काय यावं लागतं? मी मगाशी बोलून गेलो, कर्मानुगच्छति जीव हे का, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याच्या ज्याच्या कर्मानुसार जसं आहे तसं त्याला फळ मिळतं. चला, आम्हाला फळ मिळालं, आम्ही मनुष्य देहाला प्राप्त झालो, मनुष्य देहामध्ये आलो. ज्यावेळेस मातेच्या गर्भामध्ये शीर्षासनावस्थेमध्ये आम्ही उपस्थित झालो, त्यावेळेस भगवंताकडे विनंती केली, एका वेळा करिया दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी देवा, एकदा आम्हाला याच्यातून मोकळं कर. भगवंताने सांगितलं, मी तुला मोकळं करतो, पण मला काय देशील? आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. त्याला आम्ही वचन दिलं, त्याला शपथ घेतली, देवा तुझेच पाय आठवीन, तुझं नामचिंतन करीन, तुझ्या भजनात राहील. झालं, मातेच्या उदरातून बाहेर आलो, सोहमचा नाद सोडून आम्ही कोहमच्या नादी लागलो. मी कोण, मी कोण? देवाने सांगितलं, अरे तू कोण? अरे तू मी एकच आहे, तू मी एकच आहे, तू माझाच अंश आहेस. मग आता मला वचन दिलं होतं भजन कर, केव्हा केव्हा? सगळ्यांना कथा भाग माहिती, ते केव्हा केव्हा म्हणून रडतं, भगवंत निघून जातो. महाराज तेव्हाचा केव्हा केव्हा तिरडीवर जात, जळत तरी सुधरत नाही. विठाला विठाला ऐका, नरदेह प्राप्त झाल्यानंतर या नरदेहाच्या संदर्भाने आम्हाला जो अहंकार प्राप्त होतो, नरदेहाच्या संदर्भाने अहंकार प्राप्त होतो, तो अहंकार शेवटी आम्हाला कुठंच कामी पडत नाही. महाराज माझे निळोबार एक नामदेव महाराज एक ठिकाणी गोड चिंतन मानतात, धनमान बळे नाठविसी देवा, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे सांग बरं बावळटा. शरीराचा अहंकार करतो, अभिमान करतो, शेवटला मरणाच्या वेळेस कोण सोडवणार आहे तुला जगातलं? यादी दिलेली पुरीच्या पुरी यादीच आहे महाराज. सोडविना राजा देशीच्या चौधरी, आणि सोयरी भली भली, मायबाप बंधू तोवरी सोयरी, जोवरी इंद्रिय वाहताती, सर्वस्व स्वामिनी मनविषी कांता. अहो लागल तेवढे प्रमाण, हजारो प्रमाण पडलेले आहेत. सगळ्यांची यादी दिलेली, सगळ्यांची यादी, कोणीही सोडवत नाही महाराज. ज्या वेळेस घशामध्ये प्राण येतो, कंठ दाटून येतो, कंठावरून होतो, त्यावेळेस घरघर लागती. बायको म्हणती त्यांना खाली घ्या पलंगावरून, बाजेवरून. का? आता ते मरणार आहे जनावर, ते जनावर मरणार आहे आता. तुम्ही म्हणाल बायको नवऱ्याला जनावर म्हणती? अहो जनावरच म्हणती, काय सांगा तुम्हाला. मी नाही म्हणत हो, संत महात्म्यांचे शब्द आहे बाबा, माझे नाही ते. बाईल म्हणे खरे, मरता तरी बरे, नाशियेले घरे थुंकोनिया. खर कशाला म्हणतात माहिती तुम्हाला? खर, गाढव गाढव. मी तर चांगला प्राणी म्हणणार होतो एखादा, पण माझे जगद्गुरु म्हणतात बाईल म्हणे खरे, या गाढवाना घर नासवलं म्हणे. विठाला विठाला. अहंकार कशाचा करायचा? शरीराचा अहंकार कशाचा करायचा नेमका आम्ही? आणि का करायचा शरीराचा अहंकार? हो, जर शरीराचा अहंकार केला तर नाथबाबांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. मग शरीर राहतं, आयुष्य संपल्यानंतर हालत का नाही अभंगाचं पहिलं चरण. मग शरीर पडलेलं असताना आयुष्य संपल्यानंतर हे शरीर का हालत नाही? हो, का हालत नाही?
याचं कारण असं आहे, जो हलवणारा आहे तो निघून गेला, त्याच्यामुळे शरीर हे निस्तेज पडलेलं आहे. मग आम्हाला शरीरावर अहंकार करण्याचा काही एक अधिकार नाही. बरं, 50 वर्षापूर्वी असलेलं बलदंड शरीर 50 वर्षानंतर तसंच राहील का? नाही राहत. पण ते जर राहत नसेल तर मग अभिमान का करायचा? सौंदर्याचा अभिमान, कोणाला बळाचा अभिमान, कोणाला प्रकृतीचा अभिमान, कोणाला आरोग्याचा अभिमान असावा. शास्त्र सांगतं आरोग्यम धनसंपदा. आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे, पण ते चांगलं असणं गरजेचं आहे. महाराज, अभिमान असणं गरजेचं नाही. विठ्ठला विठ्ठला. ऐका, नाथ महाराजांना प्रश्न केला, का हो महाराज, का आम्ही अभिमान करायचं नाही आमच्या शरीराचा? एवढं सुंदर शरीर दिलंय. 1000 लोकांमध्ये जर गेलो तर 1000च्या 1000 नजरा माझ्याकडे वळतात, माझ्याकडे बघतात सगळे लोक. वा, काय महाराज आहे, सोम कुठून आलंय काय माहिती, काही कवाय ना. चांगल्या भावनेने बघू नाही तर वाईट भावनेने बघू, पण माझ्याकडे लोक बघतात. मग मी माझ्या शरीराचा अहंकार का नाही करायचा? नाथ महाराज म्हणले, बाबा, शरीराचा अहंकार याच्यासाठी नाही करायचा, कारण त्याची गॅरंटी देता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया. ऐका, क्षणभंगूर आहे, एकतर क्षणभंगूर आहे. बरं, त्याच्यात काहीच गॅरंटीच नाही, कसलीच गॅरंटी नाही. का गॅरंटी नाही? ती गॅरंटी का नाही याचं उत्तर नाथबाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. घडी घडी का बाबा म्हणतात, घडी घडी काळ वाट याची पाहे, याची वाट पाहतो. का हो? वाट कुणाची बघतात? वाट कुणाची बघतात सांगा? जो गेलाय तो येणार आहे याची वाट बघतात, का तो गेलाय कधीच येणार नाही याची वाट बघतात? सांगा बरं एकदा, सांगा. हुशार माणसं आहे तुम्ही सगळे हुशार माणसं. आपल्या घरातून मेलेल्या माणसाची वाट बघतो का गेलेल्या माणसाची वाट बघतो? जरा उघडच बोलतो आता. हा, बोला ना, घरचा राग आहे काही? मेलेल्याची वाट बघतो का गेलेल्याची वाट बघतो? गेलेल्याची वाट बघतो, मेलेल्याची वाट बघत नाही. आम्हाला माहिती, जो मेला तो गेला. बरं, जो घरातून गेला तो परत येण्यासाठी गेला का कायमचाच गेला? मग महाराज म्हणतात, घडी घडी काळ वाटे याची पाये. ज्या काळ याची वाट पाहतो याचा अर्थ हा पुन्हा काळाकडे जाणारा आहे म्हणूनच, का न येणार आहे म्हणून बघतात? येणार आहे म्हणून बघतात. ऐका, मुद्दा असा आहे, काळ जर वाट पाहत आहे, बरं वाट पाहतच नाही, तो विचारतो, सारखा विचारत राहतो. किती वेळ आहे अजून? किती अवकाश आहे अजून? किती वेळ राहिलेला आहे? अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. अरे मध्य बालत्व पिढा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मराने. महाराज म्हणतात, अल्प आयुष्य मानव देह. ऐका, एक हा जो देह प्राप्त झाला याचं आयुष्य कमी, अल्प आयुष्य आहे. बरं, त्याच्यात 100 वर्ष आम्हाला मिळाले. कोण जगणार आहे 100 वर्ष? हातवर करा फक्त. कोण जगणार आहे? महाराज, 95% सुद्धा लोक 100 वर्ष जगत नाहीत. 97
पर्यंत कदाचित 2-3% लोक 100 वर्षापर्यंत जातात, याच्या पलीकडे कोणी जात नाही. पण आपण असं धरू सगळ्याचे सगळे 100% लोक 100 वर्ष जगतात. पण महाराज त्याच्यामध्ये 24 तासाचा दिवस असतो, 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस. आणि एक रात्र झोपण्यामध्ये जाते म्हणजे 12 तास झोपण्यात जातात, म्हणजे 50 वर्ष झोपण्यातच जातात आपले. खरं आहे का खोटं आहे? खोटं असं तर तसं सांगा, मी विषय बदलून घेतो. रात्रीचे जर आम्ही झोपत असो तर किती वर्ष जातात झोपण्यात आमचे? 50 वर्ष निघून जातात. पण 100 मधले 50 गेले, खाली काय उरले? 50. आता मला सांगा, जे बाळ जन्माला येतं ते बाळ ज्या क्षणाला जन्माला येतं त्या क्षणापासून ते 5 वर्षापर्यंत ते काय कामाचं असतं मला सांगा? काय कामाचं असतं ते? कीर्तनात बसत नाही, प्रवचनात बसत नाही, शिकत नाही, हरिनाम घेत नाही. बरं त्याला काय काय बोध काय असतो त्याला मला सांगा? काहीच नाही, फक्त खावे प्यावे सदा असावे, म्हणजे सुखी राहावे असं त्याला वाटत असतं. 5 वर्ष गेले, किती उरले हो खाली? 45. ऐका, त्या 45 वर्षातले 15 वर्ष शिक्षणामध्ये निघून जातात महाराज त्याचे. 15 वर्ष 20 वर्ष जातात, पण मी 15 धरतो राऊंड फिगर साठी. किती राहिले खाली? 30 वर्ष. आता सांगा, 30 वर्षामध्ये याचं 25व्या वर्षी लग्न झालं आणि याला लग्न झाल्या पहिल्याच रात्री बनायचं, चाल कीर्तनाला जोडा नाही काढायचा का तो? तू म्हणशी तुला काय लाज बीज काही, आताच लग्न झालंय माझं आजच, तू म्हणतो कीर्तनाला चाल. म्हणून पाय का त्या तरुणाला तुम्ही इथं? हा, तो पहिले तुमची घासली धरल, निघ म्हणशील पण आपल्या दारात दिसायचं नाही. तो ते कीर्तन आणि ते बुवा तिकडे गुंडळून ठेवायचे, आपल्याला सांगायचे माझं आजच लग्न झालेलं आहे. ऐका, जर 30 वर्ष उरले तर 30 वर्षाचे 15 वर्ष संसार करता करता आमचे जातात. संसार स्टेबल होण्यात जातात, मुलं बाळ होण्यात जातात आणि मुलं बाळांचं शिक्षण करण्यामध्ये आम्ही 15 वर्ष घालवतो. किती उरले? 15 वर्ष उरले.